चंपाषष्ठी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा उत्सव आहे, जो मुख्यतः महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो. हा उत्सव भगवान शिवाच्या खंडोबा रूपाला समर्पित आहे. तो मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला साजरा होतो. यंदा म्हणजेच 2025 मध्ये हा उत्सव 26 नोव्हेंबर 2025 बुधवार रोजी साजरा केला जाईल. षष्ठी तिथी 25 नोव्हेंबर रात्री 10:56 चालू होऊन 27 नोव्हेंबर पहाटे 12:01 पर्यंत ही चालू राहील. चंपाषष्ठीचा हा उत्सव 6 दिवस चालतो, जो अमावस्येपासून सुरू होऊन षष्ठीला संपतो. भक्त खंडोबा मंदिरात जाऊन पूजा करतात. हा 6 दिवसांचा सण, ज्याला चंपाषष्ठीचे नवरात्र देखील म्हटले जाते. भक्त पूर्ण निष्ठेने 6 दिवस उपवास करून रोज सकाळी लवकर उठून स्नान करून खंडोबाच्या मूर्तीसमोर तेलाचा दिवा नंदादीप लावून आरती करतात. दरम्यान जेजुरीसारख्या प्रसिद्ध मंदिरात लाखो भक्त सहभागी होतात. 6व्या दिवशी खंडोबाला भंडारा, कांदा, लसूण, वांग, फळे, भाज्या आणि पानांचा भोग देखील अर्पण केला जातो. हा उत्सव शेतकरी, शिकारी आणि योद्ध्यांसाठी विशेष आहे, जे खंडोबाला आपले रक्षक मानतात. चंपाषष्ठीचे महत्त्व शास्त्रांमध्ये सविस्तर वर्णन केलेले आहे. भगवान शिव खंडोबा रूपात अवतरून राक्षसांवर विजय मिळवला, म्हणून हा दिवस चांगल्या वाईटाच्या प्रतीकाचा आहे. या व्रताने पूर्वजन्मातील पाप नष्ट होतात आणि मोक्ष प्राप्त होतो. धन, ऐश्वर्य, आरोग्य आणि कुटुंब सुख मिळते. जीवनात सकारात्मक ऊर्जा येत असते. कुटुंबातील कालसर्पदोष नष्ट होऊन शिक्षण व्यवसायातील अडथळे देखील दूर होतात. पुराणानुसार मल्ल आणि मनी हे 2 राक्षस ब्रह्मदेवांकडून अमरत्वाचे वर मिळवून पृथ्वी आणि देवलोकात विध्वंस मचवत होते. देवतांनी प्रार्थना केल्यावर भगवान शिवाने मार्तंड भैरव म्हणजेच खंडोबाचे रूप धारण करून हळदीने लेपलेल्या सोन्यासारख्या रूपात ते राक्षसांशी 6 दिवस लढले. षष्ठीला मल्लाचा वध झाला, तर मनीने क्षमा मागितली आणि आपला पांढरा शुभ्र घोडा भेट म्हणून दिला. मनीने विनंती केली की तो शिवासोबत राहू इच्छितो, म्हणून सर्व खंडोबा मंदिरात मनीची मूर्ती स्थापन केली जाते. हा विजय चांगल्या दुष्टावर मिळवण्याचा प्रतीक आहे. त्यामुळे चंपाषष्ठी साजरी होते. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी देवघरातील सर्व देवांना पंचामृत अभिषेक करावा. चाफ्याची फुले देवाला अर्पण करावी. घटावर फुलांची माळ लावावी. दिवा प्रज्वलित करून देवाला ओवाळावे. त्यासोबतच बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत, नवा कांदा, दहीभात, लिंबू, गाजर इत्यादी नैवेद्य दाखवावा. चंपाषष्ठीला तळी भरणे हा कुटुंबातील कुळाचार असतो. त्यामुळे घरोघरी तळी उचलतात. ताम्हाणामध्ये भंडारा पसरून त्यावर 5 बिड्याची पाने, सुपारी, खोबऱ्याचे तुकडे व मधोमध भंडारा, खोबरे, वाटी ठेवावी. 5 मुले किंवा पुरुषांना बोलावून घट उचलावा व 3 वेळा येळकोट येळकोट जय मल्हार म्हणून तळी उचलावी. त्यानंतर तळी भंडारा करावा. दिवटी बुद्धे प्रज्वलित करावी. या दिवशी मार्तंड भगवान आणि सूर्याची विशेष पूजा केली जाते. सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्यदेवाला नमस्कार केला जातो. यावेळी शिवाचेही ध्यान केले जाते आणि शिवलिंगाची पूजा केली जाते, ज्यामध्ये दूध आणि गंगाजल अर्पण केले जाते. देवाला चंपा फुले अर्पण करण्याची परंपरा आहे. या दिवशी जमिनीवर झोपण्याचे देखील महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी केलेली पूजा आणि व्रत पापांचा नाश करते, समस्या दूर करते आणि जीवनात सुखशांती आणते. चंपाषष्ठीशी संबंधित विविध मतप्रवाह प्रचलित आहेत.